जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आदिवासी विभागामध्ये जे गट क साठी वेगवेगळ्या संवर्गासाठी तुमची 23 नोव्हेंबर 2023 रोजी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती मित्रांनो. आणि ती जाहिरात पूर्णपणे 616 एवढ्या पदांसाठी जाहीर करण्यात आलेली होती. पण मित्रांनो, जे महाराष्ट्र शासनानं SEBC स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास नावाचं एक नवीन जे कॅटेगरी आहे ही क्रिएट करून रिझर्वेशन दिलेलं आहे. आणि त्या रिझर्वेशनचा या आधीच्या 23 नोव्हेंबरच्या भरतीमध्ये भाग नव्हता. त्यामुळे ती भरती रद्द करून जी बिंदू नामावली आहे या बिंदू नामावलीकडे त्यांचं आरक्षण तयार करण्यासाठी पाठवली होती. आणि त्याच बाबतीमुळे जे तुमचं आदिवासी विभागातील जाहिरात आहे ही जाहिरात रखडलेली होती मित्रांनो. आणि त्या संदर्भात आता एक खूप छान माहिती आलेली आहे. जे आदिवासी विकास मंत्री आहेत विजयकुमार गवित यांनी एक माहिती सोशल मीडियाद्वारे दिलेली आहे की जी बिंदू नामावलीकडे काम सोपवलं होतं SEBC या संवर्गाचा समावेश करून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी, तर ती प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि त्यासाठी बघा गट क संवर्गातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती विजयकुमार गावित जे आहेत त्यांनी दिलेली आहे. आणि यावरून असं लक्षात येते आदिवासी विकास विभागातील गट क संवर्गाची जी 616 रिक्त पदांसाठी जी भरती रखडलेली होती ही लवकरच होण्याची शक्यता आहे. तर बघा, ही जाहिरात 23/11/2023 रोजी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आदिवासी विभागाची. आणि त्याची त्या SEBC रिझर्वेशन मुळे थोडंसं रखडलेली होती. आणि आता तीच गट क ची जी आहे ती पदभरती लवकरच येणार आहे. त्यामध्ये बघा वरिष्ठ आदिवासी विभाग नाशिकसाठी, त्यानंतर संशोधक सहाय्यकचं सुद्धा पद आहे, उपलेखा मुख्य लिपिक, त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिकी सांख्यिकी सहाय्यक, लघुटंक लेखक, वेगवेगळ्या विभागासाठी गृहपाल, असे गृहपाल स्त्री याचं 38,600 पासून पेमेंट सुरू, अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्त्री, त्यानंतर बघा ग्रंथपाल नंतर प्रयोगशाळा सहाय्यकचं सुद्धा पद आहे. S6 पे स्केल आहे 19,900 पासून 63,200 पर्यंत बेसिक पेमेंट आहे. 11 एकूण पदं आहेत. ठाणे विभाग, आता हे वरचे जे पदं होते हे मित्रांनो तुमचे नाशिक विभागासाठी होते. आणि आता हे जे खालचे पद आहेत हे ठाणे विभागासाठी आहेत. वेगवेगळ्या विभागामध्ये पदं आहेत जवळपास 6 ते 7 संवर्गाचे. त्यांचे डिटेल्स आहे त्याच्यामध्ये जवळपास 616 जे पद आहेत हे पदं आदिवासी विभागामध्ये भरून घेण्यात येणार आहेत. SEBC जे रिझर्वेशन आहे याच्यामुळं थोडंसं रखडलेलं होतं. आणि या SEBC जे कॅटेगरीचं रिझर्वेशन आहे यावरती जे बिंदू समितीचं काम होतं ते पूर्ण झालेलं आहे. आणि त्याची लवकरात लवकर आता भरती येणार आहे. बघा, ही जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध झाली होती तुमची नोव्हेंबर महिन्यामध्ये 2023च्या. आणि ह्याच भरतीतले जे पद आहेत हे पदं भरून घेण्यात येणार आहेत. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये पूर्ण माहिती पाहू शकता. बघा, याच्यामध्ये पूर्ण पदाच्या नंतर पूर्ण डिटेल्ससुद्धा दिलेले आहेत. आपण जवळपास ते सुद्धा सगळे व्यवस्थितरित्या पाहणार आहोत मित्रांनो. याच्यामध्ये बघा पदसंख्या व आरक्षणाबाबत तरतुदी अटी शर्ती ज्या आहेत त्यासुद्धा त्यांनी व्यवस्थित दिलेल्या आहेत. खेळाडूचं आरक्षण आहे ते आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण अनाथ आरक्षण वगैरे, माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पगृहस्थ, हे सगळ्या गोष्टी आहेत. तर बघा पात्रता काय असणार आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. पात्रतेमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे फॉर्म भरणारा जो आहे तो महाराष्ट्राचा नागरिक असावा. तुमच्याकडं महाराष्ट्राचं डोमासाईल असणं कंपल्सरी असते. पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वयोमर्यादा तुम्हाला आहे बघा 18 ते 38 वर्ष. अप्पर एज लिमिट जे आहे ते 38 वर्ष आहे. कॅटेगरीनुसार याच्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन दिलं जातं. शैक्षणिक अर्हता बघा, अर्हता आणि अनुभव तुम्हाला वरिष्ठ आदिवासी विकास संशोधन सहाय्यकसाठी काय लागणार आहे, उपलेखापाल, आदिवासी विकास, वरिष्ठ लिपिक, लघुटंक लेखक, अधीक्षक स्त्री, गृहपाल स्त्री. आणि त्यानंतर बघा ग्रंथपाल, त्याचसोबतच सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक असे जे पद आहेत हे पदं भरून घेण्यात येणार आहेत. माध्यमिक शिक्षण सेवक सुद्धा पद आहे. प्राथमिक शैक्षणिक सेवक इंग्रजी माध्यम,
उच्च श्रेणी लेखक, त्याच्यानंतर लघु लेखन निम्न श्रेणी, हे जे जवळपास 19 संवर्गातील जे पद आहेत हे पद या भरतीमध्ये भरून घेण्यात येणार आहेत. आणि त्याची शैक्षणिक पात्रता आणि अर्हता जी आहे याच्यासाठी पूर्ण डिटेल्समध्ये हे PDF आहे ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो मित्रांनो. तुम्ही तिथं जाऊन पूर्ण पाहू शकता आणि याच्याबद्दल जशी नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवून कळवण्यात येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमची निवड प्रक्रिया कशी आहे, तुमची कॅम्प्युटर बेस क्वेश्चन पेपर आहेत, कॅम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे. त्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रत्येकी एका प्रश्नासाठी 2 गुण मिळणार आहेत. या पदांसाठी तुमचं अभ्यासक्रम काय राहील बघा, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा आहे. लेखी परीक्षा जी आहे ते 200 मार्काची होणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं मराठी 50 मार्क, इंग्लिश 50 मार्क, सामान्य ज्ञान 50 मार्क आणि बौद्धिक चाचणी 50 मार्क. अशा प्रकारे बहुपर्यायी प्रश्न तुमचे कॅम्प्युटर बेसवर घेतले जातील. ऑनलाईन परीक्षा होते तुमची MCQ बेस आणि त्यामध्ये तुम्हाला एका प्रश्नाला प्रत्येकी 2 गुण आहेत आणि तुम्हाला 100 मार्काचा पेपर 100 क्वेश्चनचा पेपर 200 मार्कासाठी आहे. तुम्हाला 2 तास म्हणजेच 120 मिनिटामध्ये जे आहे ते हा पेपर सोडवायचा असतो. परीक्षा शुल्क बघा, मागास जे कॅटेगरी आहे म्हणजे रिझर्व आणि EWS त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि रिझर्व जे कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी पूर्ण 900 रुपये फीस आहे. तुम्हाला 10% सूट आहे. अर्ज कसा करायचा आहे, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जेव्हा ॲड येईल तेव्हा नवीन ॲडमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअरली आपल्याला सांगण्यात येतील. हे बघा, हे अर्ज भरण्याची या जुन्या ॲडमधले आहे, याचा आपल्याला पाहून फायदा नाही आहे. नवीन जशी ॲड येईल तशी मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये आपल्या चॅनलवर टाकील. मित्रांनो, नवीन आलेली ॲड तुम्हाला लवकरात लवकर त्याची माहिती मिळावी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.